करत आहे, तर एक्स्टॉर्शनची ही नोटीस कंपनीने केलेली असताना व्हाय इज देअर नो ऍक्शन? म्हणजे अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना आयक्यू गोष्टींवर त्यांच्यावर आरोप झाले, ईडीची केस झाली, त्यांना अटक झाली. ह्या आता अवधा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मे मधील कंप्लेन आहे 28/5/24 बरोबर 28 मे बरोबर आहे माझं काय प्लीज चुकत असेल तर प्लीज मला करेक्ट करा. पण 28 तारखेला म्हणजे मे टू डिसेंबर, मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 8 महिने झाले. 8 महिन्यामध्ये वाल्मिक कराडांवर कंप्लेन असूनही आधीची एक केस, ही केस असताना हा FIR झालेला असताना करेक्ट ही तिसरी आहे. तर ह्याच्यावर ईडीचा रोल का नाहीये? माझी ईडीला विनंती आहे की फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून तो बिल PMLAचं पास केलेला आहे, तर कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे. आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे की या ईडीच्या केसमध्ये जर इन्व्हेस्टमेंट्स महाराष्ट्रात यायच्या असतील, असं जर एक्स्टॉर्शन झालं तर आपल्या महाराष्ट्रात कोण इन्व्हेस्टमेंट करेल? हे खूप चिंताजनक आहे. हा विषय फार गंभीर आहे. हा राजकीय विषय नाहीये, हा सामाजिक विषय आहे. महाराष्ट्रामध्ये जर असं एक्स्टॉर्शन सुरू झालं तर इन्व्हेस्टमेंट कोण करेल? आणि एवढंच नाही, त्यांनी केस केली आहे. अहो आम्ही राजकीय म्हणून तुम्ही आम्हाला न्याय देऊ नका विरोधक म्हणून, पण इन्व्हेस्टरला पण महाराष्ट्रात न्याय मिळणार नाही. आता 6 महिने मे टू डिसेंबर, आपण जानेवारी महिन्यामध्ये आहोत. का या कागदावर ऍक्शन केलेली नाही? का ईडी आणि PMLAची ऍक्शन झाली नाही याच्यावर? याचं उत्तर आम्हाला द्यावं लागेल. आणि माझे 3च प्रश्न या सरकारला आहेत की संतोष देशमुखांचा हत्या हा एक केस आणि दुसरी फायनान्शियल फ्रॉडची. फायनान्शियल थ्रेट किंवा क्राईम जर झाला तिथे लॅप्स असेल तर ईडी गेट्स इन्व्हॉल्ड. का ईडी याच्यात इन्व्हॉल्व झालेली नाही? 2 दिवसाची गॅप, पुन्हा सांगते हे आता इंटरकनेक्टेड आहे. म्हणजे वाल्मिक कराडांना ही स्पेशल ट्रीटमेंट सातत्याने का दिली जाते? 2 दिवस जेव्हा धमकी दिली, 2 दिवस तेव्हा जर पोलिसने ऍक्शन घेतली असती तर कदाचित संतोष भाऊंची हत्या झाली नसती. आणि 6 महिने हे जर एक्स्टॉर्शन वर PMLA जर ऍक्शन घेतली असती तर कदाचित अवधा कंपनीच्या पुढे एक्स्टॉर्शनचा इश्यूच राहिला नसता.